तिकडे अलीकडेच मराठी माणसाला नोकरी नाही अशा एका कंपनीच्या जाहिरातीवरून प्रचंड गदारोळ माजला होता। या जाहिरातीवरून मराठी गुजराती वाद समोर येताच विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला। त्याच अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी एक पोस्ट करत मराठी उमेदवारालाच मत द्या असं आवाहन केलं होतं। त्यावरून आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी रेणुका शहाणेंना खुलं पत्र लिहिलं आहे। तेव्हा मराठीच्या मुद्द्यावरून चित्रा वाघ आणि रेणुका शहाणे यांच्यामध्ये पत्राद्वारे आरोप प्रत्यारोप टीकाटिप्पणा देखील पाहायला मिळतात। रेणुका शहाणेंनी काल या सगळ्याबाबत पोस्ट केलेली होती आणि आपलं मत व्यक्त केलेलं होतं आणि यावरच आता चित्रा वाघ यांनी आपलं जे मत मांडलेलं आहे त्यानुसार मराठीचा मुद्दा योग्यच आहे, परंतु त्याच्यातून राजकीय हेतू नसावा अशा आशयाचं उत्तर अभिनेत्री रेणुका शहाणेंना दिलेलं आहे। चित्रा वाघ म्हणतात, मराठी मतदारांना केलेल्या आवाहनाचं टायमिंग पाहता यामागील आपला राजकीय हेतू आहे का असो, तसेच जर एखादा व्यक्ती मराठी असल्यामुळे घर आणि नोकरी नाकारली जात असेल तर निषेधच करते। पण मी आपणास विचारू इच्छिते की आपण घाटकोपरमधील सोसायटीमध्ये स्वतः खात्री केली होती का? कारण माझ्या माहितीस्तव त्या सोसायटीत समान संख्येनं मराठी परिवारही गुण्यागोविंदानं नांदतात। मराठी भाषेचा आदर केलाच पाहिजे, पण तिचा वापर फक्त राजकीय हेतूसाठी होता कामा नये। भाषा ही लोकांना जोडते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।